पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 पिंपरी येथून सारिकाताई विशाल मासुळकर यांची अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला वेग आला असताना विरोधकांकडून जातीविषयक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोप विशाल मासुळकर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना विशाल मासुळकर म्हणाले की विरोधक माझ्यावर बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप करत आहेत. निवडणूक लढताना जातीच्या आधारावर राजकारण करणे योग्य नाही. त्यांनी गेल्या 10 वर्षात प्रभागासाठी कोणती विकास कामे केली याचा हिशोब जनतेसमोर मांडावा. विकास सेवा आणि पारदर्शक कारभार हाच आमचा अजेंडा असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. ताई काय सांगाल, सारिका मासुळकर हे व्यक्तिमत्व नक्की काय आहे आणि कसा परिचय आणि सामाजिक प्रवासाबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी सारिका विशाल मासुळकर. माझा परिचय जो अतिशय अल्प आहे. मी मासुळकर कुटुंबाबद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची मला गरज भासत नाही, कारण मासुळकर कुटुंब हे नेहमी समाज उपयोगी आणि समाजाची सेवा करण्याचं पाठबळ मला कुटुंबाकडून मिळालेलं आहे. आणि माझे पती जे विशाल काळूराम मासुळकर हे गेली 15 वर्ष जवळजवळ समाजसेवेचं काम करत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी नेहमीच त्यांना आदर्श मानत काम करत राहिले आहे. नागरिकांना आणि मतदारांना आपण थेट काय सांगू इच्छिता? नागरिकांना मी सांगू इच्छिते की आता जे 15 तारखेला मतदान आहे, तर तुम्ही विश्वास ठेवा. काम करण्याचं मी नक्की प्रयत्न करणार आहे. 4 मतं द्यायची, 4ही मतं तुम्ही घड्याळाला द्या आणि विकास कामं बघा. इथून मागे मी काम करत आली आहे आणि इथून पुढे मी नक्की काम करेल, हा मी शब्द देते नागरिकांना. अजून काय भाऊ काय सांगाल, एक स्त्रीच्या मागे पत्नीचा हात पहिल्यांदाच पाहतोय आणि संपूर्ण कुटुंब आज तुमचं मासुळकर कुटुंब एकमुखाने आपल्या उमेदवारी मागे उभं राहिलेलं आहे. हा कुटुंब, हा पाठिंबा आपल्यासाठी काय अर्थ दर्शवतो, काय भावना आहे? मी गेले 15 वर्षापासून सामाजिक याच्यात काम करत आहोत आणि अनेक रात्री अपरात्री मी प्रत्येक याच्यात समाजसेवेमध्ये मी माझी कणखर भूमिका घेत आलो. आणि हाच आमच्या आजोबा शंकरराव मासुळकर ज्यांनी माझे जे संस्कार घडवले की गोरगरीब असतील, विविध जाती धर्मातील लोक असतील, त्या सगळ्यांना हाताला धरून त्यांची समाजसेवा करणे हा आदर्श माझ्या कुटुंबाने घालून दिला. आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून मी हा समाजसेवेचा व्रत घेऊन गेली 15 वर्ष समाजात काम करतो. आणि त्यामुळेच मला माझ्या परिवाराने, मासुळकर परिवाराने एकमुखाने पाठिंबा देत माझ्या पत्नीला जी उमेदवारी मिळाली त्याला त्यांनी पाठिंबा दिला. आणि माझ्या परिवारात धरून मी आज या निवडणुकीत उतरलो आहे. आणि मला या निवडणुकीत ज्यावेळेस मी लोकांना भेटतोय तर अतिशय चांगला त्यांचा रिस्पॉन्स या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत मला माझ्या वतीने दिसतोय. एकंदरीत पाहिलं तर उमेदवारी आणि निवडणूक याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. जर आताच एक आपल्याकडे एक आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आलेला आहे की काही जातीय तेढ निर्माण करण्याचे अपेक्षित फोटो तुमचे व्हायरल होत आहेत, त्याबद्दल काय माहिती आहे? अतिशय हास्यास्पद आहे. खरं तर विरोधकांना 10 वर्ष संधी भेटली, त्यांनी त्यांची कामं सांगण्याच्या ऐवजी, कारण त्याच्याकडे काम सांगायला नाहीच आहे, तर त्यांच्याकडे काम काय आहे किंवा काम सांगण्यासाठी नाहीये, तर मग काय मत मिळवण्यासाठी काय करायचं? जाती तेढ कसं निर्माण होईल आणि त्या माझ्यावर आरोप कसे करतील हे त्यांनी आता सध्याचा विडा उचललेला आहे. आणि कुठलाही त्याला अर्थ नाही. माझ्या नावावर कुणाला एक साधी कानाखाली मारल्याची एनसी सुद्धा नाहीये. त्यांनी चेक करावं आणि मग बोलावं की बाबा आरोप करताना किंवा तुम्ही कुणावर आरोप करताय, काय करताय. एक माणूस सिंगल त्यांनी मी राजकारण सोडून देईल की बाबा की त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवा की मी जातीय तेढ निर्माण करणारे मी कुठली भूमिका केलेली आहे आणि कुठं मी कुणाला कानाखाली मारली, असं एक जरी एनसी त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये दाखवली तर मी माझा राजकारणातून आजच निवृत्ती जाहीर करेल. सर, हाच प्रामाणिकपणा आणि संयम आपण आता पण बाळगत आलात. इतकं सगळं होत असताना आपण संयम राखून काम करत आहात, हे बळ नक्की कुठून भेटते, काय कुठून प्रेरणा घेतली? मी पहिल्यापासूनच मी माझ्या मासुळकर परिवाराने, माझ्या शंकरराव मासुळकर आजोबांनी माझ्या एकदम चांगले संस्कार केले. संयम मला अख्खा प्रभाग नंबर 9 अतिशय संयमी म्हणून मला ओळखतो. माझी कामाची पद्धत त्यांनी गेली 13-14 वर्ष बघितलेली आहे.
आणि त्यातूनच मी कधी विरोधकांच्या जे असे घाणेरडे आरोप करतात त्यांना कधी बळी पडणार नाही. मी कधी त्यांनी हे होणार नाही. त्याच्यामुळं मी जे काही काम करतोय ते अतिशय शांततेत, नम्रतेत जे करतो आणि मला नागरिकांकडून येणारा रिस्पॉन्स आहे तो बळ देऊन जातो. विरोधकांनी कुठलेही आरोप केले तरी नागरिकांकडून जो रिस्पॉन्स मला भेटतोय त्यामुळे मला ही काम करण्याची प्रेरणा मिळते. येणारी इलेक्शन निवडणूक ही नक्की आता अटकच्या राजकारणावर होईल का विकासाच्या मुद्द्यांवर होईल, काय सांगा? खरं तर ती विकासाच्याच मुद्द्यावर झाली पाहिजे, पण विरोधकांकडं विकासाचा मुद्दा राहिला नाही. त्याच्यामुळं ते जातीत कसं ते निर्माण होईल याच मुद्द्यावर ते लक्ष ठेवून आहेत. पण मला विश्वास आहे की मी असं कुठलंही कृत्य कधी केलेलं नाही. त्याच्यामुळं नागरिक माझ्यावर 100% त्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि नागरिक या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही याच्यावर मला विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारीबाबत लोकांनी कोणत्या दुर्दापांना बळी पडू नये यासाठी काय आवाहन करा? मी एवढंच नागरिकांना आवाहन करतो की मी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पक्ष आहे म्हणजे तो फुले शाहू आंबेडकर या विचारावर चालणारा पक्ष आहे. अशा पक्षांमधनं मी माझ्या पत्नीसाठी उमेदवारी अजितदादांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि हा जो पक्ष आहे जो सगळ्या जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं याच पक्षातून मी या ठिकाणी निवडणूक माझ्या पत्नीच्या मागे मी खंबीर उभं राहणार आणि तिला निवडून आणणार आणि मी येणाऱ्या 5 वर्षात नक्कीच सगळ्या समाजाला बरोबर काम घेऊन करून दाखवेल हे या ठिकाणी मी निश्चित आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.